श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. मी तुमची लाडकी सुकन्या. तर 4 दिवसाची सुट्टी काढून मी आली आहे गावाकडे. प्रवास करून झाल्यानंतर फ्रेश होऊन मी डायरेक्ट गेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. कारण की खूप दिवस झालं होतं तिची मम्मी मला सारखी कॉलवरती बोलवत होती घरी. सो आज थोडा टाईम होता म्हणून म्हटलं की आपण पहिल्यांदा तिकडे व्हिजिट करून येऊ. सो आम्ही तिथे गेलो, खूप सारा एन्जॉय केला. आणि तिचा बारका भाऊ आम्हाला एक खेळ सांगत होता. त्या खेळाचं नाव आम्हाला पण माहिती नव्हतं. आम्ही त्याला विचारलं की नाव काय आहे, पण त्यालासुद्धा माहिती नव्हतं. तर तुम्हाला या खेळाचं नाव माहीत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. गेल्या गेल्या आम्ही कडक कडक चहा पिला होता. एवढा कडक उन्हामध्ये कडक चहा पिणं खूप कठीण आहे. पण आम्हाला थोड्या वेळानं कॉफीची तलब झाली. सो तिचा बारक्या भावाला आम्ही कॉफी करायला लावली. खूप छान कॉफी केली होती. त्यानंतर आम्ही गेलो होतो डायरेक्ट शेतामध्ये. हे बघा, शेतामधला व्ह्यू किती सुंदर आहे. खूप प्रसन्न वाटलं शेतामध्ये गेल्यानंतर. आम्ही थोडे तिथे पिक्चर्स क्लिक केले. त्यानंतर मी लिटरली 5-6 वर्षानंतर सायकल चालवली. थोडी भीती वाटत होती की एवढ्या दिवसानंतर जमेल का नाही, पण ठीक आहे, मला जमली सायकल चालवायला. त्यानंतर तिथे एक बाळूमामाचं मंदिर होतं. त्या मंदिराचं दर्शन घेतलं आणि आम्ही गेलो एके ठिकाणी. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी एक पेटबुलचं कुत्रं घेतलं होतं. छोटंसं पिल्लू होतं ते पेटबुलचं. पण ते लहानपणी एवढं क्यूट दिसत होतं, पण मोठ्यापणी ते मोठं झाल्यानंतर किती डेंजर दिसेल हाच मी विचार करत होते. त्यानंतर आम्ही लुडो खेळला, मस्तपैकी जेवण केलं.